तरुणांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. अडचणी येत राहतील, जात राहतील, त्याला हिमतीने सामोरे जा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा, असं मत प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांनी व्यक्त केले. प्रार्थना फाउंडेशन आणि सेवादायी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे कृतिशील तरुणाई शिबिर मोरवंजी येथे आयोजित करण्यात आलं होतं. शिबिराच्या समारोपाच्या प्रसंगी सुहासिनी शहा या बोलत होत्या. कृतिशील तरुणाई या निवासी शिबिराचा समारंभ प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा मॅडम, व्याख्याते शिवरत्न शेटे, माविमचे अधिकारी सोमनाथ लामगुंडे, उपसरपंच यशवंत कुंभार, मोरवंची गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश धोत्रे, अनु मोहिते, मनीषा सरवळे यांच्या उपस्थितीत पार पडला. आजच्या युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी आणि समाजाभिमुख तरुण निर्माण व्हावा, हा शिबिर घेण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं मत सोमनाथ लामगुंडे यांनी व्यक्त केलं. अन्नदाता असून सुद्धा शेतकऱ्यांचे कशा प्रकारे अवहेलना होत आहे, त्यामुळे आजच्या युवकांना सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणं गरजेचं आहे. शेतकरी हा व्यवस्थेचा कणा आहे, त्याला आपण साथ दिली पाहिजे, असं व्याख्याते शिवरत्न शेटे सरांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितलं. या शिबिरात महाराष्ट्रभरातील युवक युवती सहभागी झाले होते. विविध क्षेत्रात अग्रेसर काम करणाऱ्या मंडळींनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विविध प्रकारचे खेळ आणि ऍक्टिव्हिटींमधून मनोरंजन, सामाजिक धडे आणि आनंदानं आयुष्य जाणण्याची कला शिबिरार्थ्यांना शिकता आली आणि भरडूच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन ही करण्यात आलं. याचबरोबर नवीन मित्रमंडळी आणि परिवार यांनीही या शिबिराला भेट दिली. हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रार्थना फाउंडेशन आणि सेवादायी सोशल फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि सेवाधाऱ्यांनी सहयोग केला. शेतकरी असेल आणि फाटकं धोतर जरी दिसलं तरी रिसेप्शनिस्ट सांगतो, बघ तिकीटाला पैसे शेतकरी. मी कधीही अडवत नाही. माझ्या सगळ्या शिष्यांना मी फिलॉलॉजीमध्ये एमडी आहे, व्हिजिटिंग प्रोफेसर, तर तिथं सगळ्यांना सांगतो की बाबा तुमच्या आयुष्यामध्ये एक घटक जो कधीच कोणाला फसवत नाही त्याचं नाव शेतकरी. कधीच फसवत नाही. एखादं कोणी कुठल्या याच्यात कमी अधिक शोषण करेल, शेतकरी नाव होत नाही, तर आपण ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून तर खरं आम्ही प्रिसिजन फाउंडेशनची सुरुवात केली आणि वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये जी लोक काम करतात त्यांना मदत करायला सुरुवात केली. कारण त्याचा एक पिंड असावा लागतो, तो तुमच्या सगळ्यांचा आहे असं मी धरून चालते, म्हणून तुम्ही आज इथे आहात, नाहीतर तुम्ही आला नसता तिथे. की तुम्हालाही काहीतरी करावं असं वाटतंय समाजासाठी, ती धडपड आहे म्हणून तुम्ही इथे आहात. प्रसाद आणि अनुसारखी ती धडपड तुमच्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून तुम्ही इथे आहात.